अरे माम मुंडी मुंडी उठली असते त्यामध्ये. पण ती बघा, ती काय त्याच्याकडे राहतच नाहीये. मामा धंदे 56 आकडा आहे. काय असते यार, याला काय अर्थ आहे याला. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आता मी चालले माझ्या मम्मीच्या घरी. असं सहज प्लॅन झालाय आमचा, खूप दिवस झाले त्याच्याकडे काही गेलेलं नाहीये. मग आता मस्त असं आम्ही रेडी झालोय. आणि मेन गोष्ट ही आहे की त्यांच्यासाठी हे सरप्राईज आहे. आम्ही त्यांना अजिबात सांगितलं नाही की आम्ही येतोय म्हणून. काय झालं असं वाकडं तोंड करायला? नाही, सरप्राईज द्यायचंय ना. बघितलं किती आगाऊपणा करतो हा. ती पर्स पण घ्यायची. कोणती पर्स? हा तीच तीच. पाकिट, मोबाईल आणि तिकडचं दार पण लावायचं. बरं ऐक ना, हाय हिरो, किती कॉमेडी दिसतोय हा बघा. इकडे तरी ये. आम्ही दोघी कसे दिसतोय? आम्ही दोघी आज पण मॅचिंग कलरचे ड्रेस झाले आमचा बघा. लय भारी आहे. कसे दिसतो बावल्या बावल्या म्हणजे सोनपुरी. आम्ही इतकं मस्त रेडी झालो, इतकं छान आवरलंय. आणि हे बघा, चला मला काय दुसरं लग्न करायचंय का? बघितलं आपण काय म्हणायला गेलो ना की हे असं असतं. बाहेरची तिकडची लाईट लावली का? लावली. ते गोदड्या घ्या इकडं. घेतो. केस मध्ये मध्ये येतात नुसते. जा तुम्ही जा. चलायचं? चला चला. मस्त असं आता आम्ही निघलोय आणि इतकं छान वाटतंय. मला खूप आनंद होतो एक तर, कारण बऱ्याच दिवसांनी मम्मीकडे घरी चालले. तसं तर मम्मीची भेट होतच असती उपासनेला वगैरे, पण घरी जाण्यात पण मजा वेगळीच आहे ना. बघा साहेबांचं कसं तिकडून असं चाललंय. आम्हाला काय कोणाचं घेणं देणं नाहीये. आम्ही मस्त, आमची झोप झालेली आहे 9 होऊन. आता आम्ही फ्रेश आहे, हो की नाही? फ्रेश आहे, एकदम फ्रेश. आम्ही काय 2:15 वाजले असतील आता. आणि आम्ही मस्त असं जेवण वगैरे केलं आणि आता निघलोय. जेवण वगैरे झालेत तसे आता आमचे, हो की नाही पिल्लू? कुठे चालली तू? मामाकडे चालली? आजीकडे? आमच्या घरी. आणि आता घरच्यांचे रिॲक्शन बघा. बहुतेक झोपले असतील. अरे मामाची झोप उडून टाकली रे, काय खरं नाही. हा सरप्राईज दिलेलं आहे बघा सगळ्यांना. मामा झोपेत. मामाला उठायची तयारी होती, किती वेळ उठत होती मामाला. झोप मोडून टाकली. म्हणजे भामटी पाहायला आली. तुम्हाला वाटलं तरी असं काम जायचे ना, मामाला जायचे ना आता काम होतं. मला माहितीये की तुझ्यासाठी नैवेद्य म्हणून अर्पण केलेलं अन्न मोचू मोचू सगळं मोचू मोचू आहे. तुझंच लेक आहे. बघ 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 कशी वाटते करते. जेवण खाल्लं. चुप 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 मामाला नाही ओळखत का? ती झोपेतून उठली ती आणि ती रडायला लागली. रडायला लावता ना.
झिंगी चिकी झिंगी चिकी. अरे ती आता मला खायला लागली ती आता. नव्या नव्या घरी कोणाच्या घरी आलो रे आपण. किती लाडी पापी चालली आहे हा. आता राहिली की तुझ्याकडे. अरे पण आता काय फायदा जर ती फिरायची ती पैसे. फक्त नाटक करत असते. अरे पण आता मला यायचं कामावरती तर मी काय करू. हा मी व्यवस्थित तुम्ही लगेच निघून जातात. मग कसं करायचं. इतके आले उशिरा. हा ना लय झोपलेले असं. ती ड्रेस बघती खर्च बघती बटन अरे, तसंच बघती ती. तर चला बाय 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 टाटा. मामाची काय जायची इच्छा होई ना. मामाचा पायच निघत नाही आता घरातून. शाबाश पट्टी शाबाश शाबाश. चलो 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 बाय बाय चलो बाय बाय. टाटा टाटा नाही नाही हे बघ टाटा. अरे हे टाटा टाटा. बाय बाय. मुंडी मुंडी उडली असेल त्यामध्ये. आता आता काय माहिती. आहे बरोबर आहे काय बरोबर आहे. त्याची बरोबर आहे ते उडली म्हणलं ना मुंडी उडली असेल त्यामध्ये. आता 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 आहे पण त्याची उडत नव्हतं. काय झालं आता होतंय काय तुला. हाईटचा डिसएडव्हान्टेज व्हिडिओज मध्येच येतात. त्याला तुला द्यावं लागेल मोबाईल कॅमेरा. कॅमेरा तेवढा बघा ना. कसं धरायचं आहे हो तेच गेलो असं पाहिजे आता असं इकडे पाहिजे. ए बामटेला असं आता पाहिजे. आलं का नाही? दिसतं ना तिला ते. ती आपलं गळ्यातलं बघती सगळं हे बघती. चलो बाय बाय. चलो भाऊजी आम्ही दूर बाय. चाललो. कुठे बघा, चालला इथं मस्त मामा? होईल. कुठे चालला मामा? कुठे चालला? मामा चालला बुर. चलो बाय 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 ते काय बाय. टकमक बघणं चाललंय तिथे बाय बाहेर. बाय. चल दर लवकर ये. लवकर येतो मी. बाय. चला म्हणा आज लवकर ये. बाय. ओके काढली मग ती काढली. सांगा ओके काढली. मॅडमने लगेच ओके काढली. तुझं नव्हतं जायला नको वाटत होते मामाला नव्हतं तुझं. कसं सरप्राईज दिलं कसं सरप्राईज दिलं मी आई गेली. आपण कसं सरप्राईज दिलं आपण आजीला मामाला सांगितलंच नाही आपण. बघितलं नाही तुम्हाला असते घरी हे असंच करते ती घरी पण. आणि कसं झोपायचं मग मी. लहान मुलांचं सुख असतं असेच करतात ते. आईला सगळं त्याग करावं लागतं लहान मुलांचं. काय करावं लागतं. सगळा त्याग करावा लागतो आईला झोपेचा सगळ्याचा. बाळ मोठं होईपर्यंत समजायला लागेपर्यंत हे सगळं चालूच असतं. आता काय तुम्ही तेच केलेलं आहे. हा तुम्ही तेच केलेलं आहे. आम्ही असंच होतो का. मग सगळेच असे असतात लहान मुलं. तिचं असं म्हणणं आहे की आम्ही पण असंच होतो. असंच व्हायचं का आम्ही त्याला? असं तुम्ही पण काही काम करून देत नव्हतं झोपून देत नव्हता दुपारी. प्रत्येक मुलांचं असंच असतं लहान मुलांचं. प्रत्येक ते गेलाय जॉबवर. आता दादा कधी येईल आई. 8:30. 8 8:30 होईल. आणि आता बघा तो येईल आणि ही झोपलेलीच असली ना म्हणजे झालं. नेहमी असंच होतंय जेव्हा पण तो असतो ना तेव्हा ही झोपलेली असते. त्याला घ्यायचं असतं. त्याला घ्यायचं असतं पण त्याला घेतच येत नाही. आणि आता तिने तर नवीनच धरलंय. त्याला बघितलं का त्याच्याकडे गेली का तर रडायला लागते. तर तिला ते वेगळंच वाटतं.
तिला सवय नाही राहिली, घाबरती वाटतं ती त्याला आता. येता येत नाही ना. त्याला त्यावेळेस ज्यावेळेस समजत नव्हतं त्यावेळेस येत होतो. आता नेमकं आता समजायला लागले, आता यायला भेटत नाही. त्याला जॉबमुळे त्याला यायला मिळत नाही. असं आहे. त्यामुळे आम्ही आता तिला आता समजायला लागले. शेरे चेहरे समजायला लागले. आमच्या इथे मम्मीकडे नेमकं झोळी बांधायचा प्रॉब्लेम आहे, कारण की झोळी बांधायलाच जागा नाहीये. लावू का दिवा? हा लाव ना. इथे खिडकी आहे एक, पण दुसरीकडे कुठं काही हेच नाही आहे असं की ज्याने आपण इथं झोळी बांधू. एक साईड आहे पण एका साईडला नाही आहे. मग आम्ही मागच्या वेळेला कसं केलं होतं, इकडे खिडकीला साडीचा एक पदर आणि ही जी मशीन आहे ना आपली शिलाईची, तर त्याच्यात त्या ह्याला एक हे असं करून झोळी बांधली होती तिला. खूप मगजमारी करून झोळी बांधावं लागते इकडे. झोळीचाच खूप प्रॉब्लेम आहे. साहेबांचं काय मस्त असं गेम खेळायचं काम चाललंय. टीव्ही लावायचं, टीव्ही लावायचं तर लाव ना मग. आता शुभम करुती म्हणू आपण आता मस्त असं. मम्मी दिवा लावते. दिवा लावला? अरे वा. आता शुभम करुती. हरि ओम. दीपक ज्योती परब्रह्म दीपक ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीपक ज्योती नमस्ते. मला आठवणच नाही. हरि ओम श्रीराम अंबज्ञ. ही झोपलेली आहे, आठवणच नाही असं. मी आपली रोजच्या सारखी घंटी काय वाजवते. नाही झाली? शप्पथ. तिच्यात आवाज आहे. बघितलं, माझ्या आवाजाने अप्पू उठून गेले का घंटीच्या आवाजाने? काय आवाज आहे? घंटे वाजत आहे, ती उठली गेली. बाबो. किती भामटी, बघितला का कशी उठली आई? हे बघ ना. नेमकं ते बघते तसंच होणार आहे. ती प्रतीक येणार आणि त्यावेळेस ती झोपणार आहे. जुस ना बाया, कस काय उठलं तू? हसायला बरं येते तुला. मामा येईन त्यावेळेस झोपायचं का मग तुला? अप्पू बघितलं कशी उठून गेली ही. ही नक्की माझ्याच आवाजाने उठली. आणि घरी नाही तेव्हा मिक्सर एवढा चालतो, पण त्या आवाजाने अजिबात उठत नाही. आणि आता बघा एवढूच माझ्या आवाजाने ही उठून गेली. किती भामटेपणा करते मग ही. हे तोंडात नको घालू. शना काय आगाऊपणा करती? अगोचर चल अच्छा. लगेच उघडतेच. हा लावतच नाही परत. हा बघ ना, तुझ्याबद्दलच बोलते आम्ही बर का. हो काय काय उठला तू? आता आम्ही मटकी आणायला जायचंय मम्मीला. मग आता थोडंसं आता बाहेर जाऊन येते. खूप दिवस झाले मम्मीसोबत पण काय बाहेर गेलेलं नाही. आता मस्त असं मम्मीसोबत बाहेर जाते. प्रिशा उठली आहे. मला असं वाटलं होतं ही झोपली आहे ना, मग मला काही अडचण येणार नाही, पण आता ती उठली आहे. आता आहेत तिचे पप्पा, बघू आता त्याला सांभाळायला लावते. आता तिला जरा तिचा मामा आत्ता आलाय ऑफिसवरून आणि प्रिशाला घेतलंय, पण ती बघा ती काय त्याच्याकडे राहतच नाहीये. यार काय यार? अगं ती नाही राहत त्याच्याकडे. बघ एवढी रडायला लागली. हो नाही अजिबात मामाकडे राहत नाही. मामाकडे गेल्यावरच रडायला लागते ती. मामा धंदे तर 56 आकडा आहे. काय झालं सोने तुला? दादा चष्म्याला घाबरती कधी? काढ बर चष्मा. नाही पण आजीकडे गेली राव. आजीनी पण चष्मा घातलाय ना. काय झालं? ओ ना बघितलं कसं कळायला लागलं हिला. आणि बाकी सगळ्यांकडे जाईन, पण मामाकडे गेली का तर रडती. आणि मामाला तर लय हौस आहे. बघा हिचं कसं आहे. ना ही भामटी बस भामटी झाली पक्की. ए भामटे
मामा आहे मामा. मामा. काय काय अरे काय पाणी आलं किती गेला गेलं होते. घे ग घे ग. ओ ग बाळा, ओ ग सोन्या, ग बाई, ओ ग. मामा आहे ना सोनी, मामा आहे ना. पाहिला मामाला शांत बसली. विसरली ग ही. मी मामाला विसरली ग. मामा कधीतरी दिसतो. पाहिला. अरे अप्पू. ए अप्पू. अरे मामा आहे तुझा मामा. अरे याला काय अर्थ आहे यार. अरे अख्खी शांत झाली. साईकडे पण गेली ना. रडत होती. रडत होती का? पण तो खेळत होता, तो होती शांत. मी होत तिथं बसलेलं. तोंड इकडे होती असं एकदम रडक्यावाने तोंड करते. मामा घे बरं आता पण. आई अगो ही रडती. हे बघ, डोळे बघ. काय रे बापड्या, असं ती येतच काय नाही करतो? माझ्याकडे. याला काय अर्थ आहे. मामाकडे काय जात मामा नाही. ये रे बघ बरं. ये बरं मामा. एकदा घेऊन बघ बरं मामा. ये. अप्पू जा मामाकडे जा. ते पप्पा काय काय नाही करीत मामा. जा मामाकडं. बघ बरं. तुला का बोलते बाई मामाला? हा ना यार. मामा उलट लाड करणार आहे तुझे. अप्पू जा मामाकडे. बघितलं. ए अप्पू चल. चल आहे माझ्याकडे. नाही, त्याने असं घ्यायचं इकडे. केलं, तू लगेच माझ्याकडे हात केला. चल चल इकडे. माझ्याकडे दे बरं माझ्याकडे दे. चल. बरं असं नाही ते, ह्याला दाढी आहे, किशोरला पण आहे ना, म्हणजे असं पण दाढी मारून नाही. टाकू काय पूर्ण. आली. दाढीचा काही संबंध नाही. अरे अरे काढ बरं म्हणा. नाही. कसला चष्मा तरी पण. तू तिला दिसत नाही. काय झालंय तो तिला दिसलाच नाही. तू तरी उपासनेच्या वेळेस थोडंफार तिला घेती, पण हा नसतोच जास्त. डुकू 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 डुकू. जा जा आपण जा. व्हिडिओ कॉल वरती असतो ना. अरे व्हिडिओ कॉलवर असतं, पण एवढं तरीच कळतं तिला व्हिडिओ कॉलचं. जा चल. जा. जा मामाकडं. तसंच कर. मामा मामा घेऊन फिरव जरा, घेऊन फिरव. हो ना ना चल चल. आ. जा बाहेर जा. बाहेर बाहेर बरोबर ती रे. का बरं ती माझ्याकडे आली होती. अरे वा. काय झालं तुला रडायला. विचारली मामाला तू. मामाला विसरली असं बाबी. करणार. मामा तर असतोय लेकराला घ्यायला, आणि लेकरू बघा काय ना, तू जर तिला रेग्युलर दिसला ना, मग ती नाही असं करणार रोजच्या रोज. ए, हा ना यार. काय असते यार. याला काय अर्थ आहे याला. अरे वा. तर एवढ्यात मस्त असं घरी आलोय, आणि प्रिशा झोपलेली आहे आता, कारण की ती इतकी झोपलीच नव्हती, इतकी रडत होती. आणि मग कसं तिला झोपवलं होतं. आता ती झोपली आहे गाडीत, पण मग काय ती येतानाही उठली नाही, नशीब असं. आता किती, आता बरोबर वाजले बघा 11:15 झालेत आता. आणि आता आम्हाला झाडून वगैरे घ्यायचे, कारण की एकदा झाडून वगैरे घेऊन घेते, आणि साहेब तोपर्यंत अंथरूण टाकून घेतील मग झाडून झाल्यावर, कारण अंथरूण टाकायचं काम काय माझं नाही आहे, ते आहे किशोरचं. मग आता तो मस्त असं अंथरूण टाकून घेईल. आणि खूप छान गेला आजचा दिवस, खूप भारी वाटलं, मलाही खूप छान वाटलं. परत मम्मीला, परत प्रतीकला, त्यांनाही खूप मस्त वाटलं आम्ही गेल्यामुळे, की प्रिशाही भेटली, त्यांनाही खूप छान वाटलं. आणि त्यांचं असं म्हणणं आलं की जशी आज तू आली आहे तशी आधनंमधनं येत जा, म्हणजे खूप बरं वाटतं. आता बघू, आता परत कधी जमतंय ते जायला. तसं तर आम्ही भेटतच असतो, शनिवारी आमची भेट होतच असती उपासनेमुळे. मग काय, चला आता भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.